मंडळी या ठिकाणी पाठीमध्ये आहोत. अमितजी बेनके साहेब. माऊली बोले हो तुम्ही? हो. धरतो गॅस. अमितजी बेनके, आपली भूमिका काय असेल? आज या ठिकाणी साखळी उपोषण सुरू झालेलं आहे. या मगरकट्ट सरकारला मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भात चालढकल होते. आपण प्रथमतः सगळे जी मराठा समाजाची लोक जी साखळी उपोषणाला बसलेली आहेत, मी त्यांचे आभार मानेल की कोणीतरी पुढं येतंय, पाऊल उचलते, त्याच्यामुळं बाकीच्यांना त्याचा फायदा होणार आहे. सरकारचं काय होईल ते होईल, पण जे आंतरवलीपासनं उपोषण चालू झालं आणि त्याचा दौरा पूर्ण महाराष्ट्रात झाला, त्याच्यानंतर अल्टिमेटम 24 तारखेला देण्यात आलं होतं आणि त्यानंतर सरकार चालढकल करून पुढं सांगते की आम्हाला मुदत वाढून द्या आणि त्याच्यामध्ये आपण निर्णय घेऊ. पण मुदत वाढून जो निर्णय घ्यायचा तो आधीच यांनी घ्यायला पाहिलं होतं शासनाने. हे चालढकलपणा करताय ते सिद्ध होतंय. त्याच्यामुळं मराठा समाजाच्या प्रत्येक माणसाने हा जो निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही साखळी उपोषण करणार आहोत. याच्यापूर्वी ज्यांनी त्यांनी आपापल्या गावामध्ये तालुक्यामध्ये जो बंद पुकारला आणि त्याला प्रतिसाद सगळ्या व्यापारी मंडळींनी दिला, मी त्यांचे आभार मानेल. मागे एकदा नारायणगाव बंद झाला आणि जुन्नर शहरामध्ये मोर्चा निघण्याची वेळ आली, त्यावेळेस मराठा क्रांती मोर्चाचे जे समन्वयक होते त्याच्यात प्रामुख्याने आमच्याबरोबर माऊली शेठ होते, मी होतो, नारायणगाव परिसरातली बरीचशी मंडळी होती की आम्ही एक मिटिंग घेतली आणि एक मोठा मोर्चा आपण जुन्नरला काढू. आणि त्या ठिकाणी प्रत्येक गावामधून ओतूरला संपर्क साधला, आळ्याला संपर्क साधला, बेल्याला साधला. त्या गावांनी साथ देत त्या दिवशी गाव बंद ठेवलं आणि जुन्नरमध्ये एक विराट मोर्चा आपण काढला होता. खरं तर असे काही एक मोर्चे इथून पूर्वीच्या काळामध्ये मराठा समाजाने काढले आणि ते नियमाला धरून शांततेत काढलेले होते. शेवटी सरकार हे मराठा समाजाचा अंत पाहते का काय मला वाटत नाही, कारण त्या लोकांनी एक शांततेत मोर्चे काढतायत, यांना काय आपण करू शकत नाही किंवा मराठे काही करू शकत नाही अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे. अजून सुद्धा जरांगे पाटलासारख्या एका साध्या व्यक्तीने सरकारची पायाखालची वाळू सरकवली आणि त्यांना त्यांच्या विनंतीला मान देऊन शासनाच्या की तुम्हाला 30 दिवस 45 दिवस त्यांनी मागून घेतले, तोपर्यंत सुद्धा मराठ्यांनी काही केलेलं नाही आहे. पण इथून पुढच्या काळात जर सगळे मराठे एकवटले तर निश्चितप्रमाणे काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शासनाने याचं सतर्कता बाळगली पाहिजे आणि जी मराठा समाजाची मागणी आहे ती पुढे घेतली पाहिजे. त्याच्यातले काही जण मीडियावरती बोलले की मराठा समाजाचा माणूस हा कुणबी सर्टिफिकेट घेणार नाही. तर जरांगे पाटलांची जी भाषणं झाली त्याच्यामध्ये प्रामुख्याने ज्यांनी सांगितले की ज्याला नको त्याने घेऊ नका पण विरोध करू नका. त्यांच्याकडं पैसे खूप झालेले आहेत, बंगले झाले, गाड्या झाल्या, सगळी पदं मिळवलेली त्या लोकांनी. त्यांना खालच्या स्तरातल्या लोकांच्या अडचणी अजून माहिती नाही आहेत. मराठा समाजातले तुम्ही समृद्ध झाला, सुधारलात, पण इथं अजून काही लोक आहेत ज्यांच्या घरी किंवा ज्यांच्या डोक्यावर छप्पर नाही, त्यांची मुलं शिकू शकत नाहीत, त्यांना आरक्षण नसल्यामुळे त्यांना ॲडमिशन नाही, त्यांना आरक्षण नसल्यामुळं नोकऱ्या नाहीत आणि बाकीच्या लोकांना ज्यांना आरक्षण आहेत. मराठा समाजाच्या मुलांनी जर PSIची परीक्षा पास केली तो नोकरीला लागला आणि त्याच्याबरोबर अधिकचे जे दुसऱ्या कास्टची जी लोक आहेत त्यांना आरक्षण आहेत ती त्याच्या पुढं PI म्हणून होऊन जातात, तरी याची PSIची प्रमोशन पुढं जात नाही कारण त्याला आरक्षण नाही. समाज मोठा आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की आमच्या मराठा समाजाच्या मुलांना, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना, मराठा समाजाच्या मुलींना शैक्षणिक नोकऱ्या किमान त्याच्यामध्ये का होईना आरक्षण आम्हाला मिळालं तर आमच्या गावातली, आमच्या तालुक्यातली, आमच्या राज्यातली लोक ही पुढं जातील, कुठंतरी शिकतील, 2 रुपये कमवतील, आपला गाडा संसाराचा चालवतील. ही भूमिका खरं सगळ्या मराठा समाजाची आहे. आपण इथं उपस्थित सगळे मराठा समाजाची काल आमची जुन्नरला मीटिंग झाली, तिथं सुद्धा निर्णय झाला की त्यांनी गावं वाटून घेतली की पाडळी कधी बसणार, बारवाले कधी बसणार,
सोमतवाडी वाले कधी बसणार, अशी एक मिटिंग आपल्या पंचक्रोशीतली माऊली आपण घेऊन एका दिवशी प्रत्येकाला साखळी उपोषणाला आपण बसवलं पाहिजे. नारायणगाव शहरातली ग्रामपंचायतीचे इलेक्शन असल्या कारणाने सगळी मंडळी त्याच्यात गुंतलेली आहेत. पण निश्चितप्रमाणे नारायणगाव शहरातली सगळ्या पक्षाची सगळ्या जातीची लोक त्या दिवशी जरांगे पाटील आल्यावरती त्यांच्या स्वागताला होते. तिथं फक्त मराठा नव्हतं, तिथं मॉमेडियन होता, जय भीम होते, सर्व जाती धर्माची लोक होती. कारण सगळ्या समाजातल्या घटकातल्या लोकांना वाटते की मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे. त्यामुळं आपण सगळेजण इथं बसलेला आहात. निश्चितप्रमाणे आपण सगळ्यांनी निर्णय घेऊन प्रत्येक गावातले दोन चार प्रमुख बोलून, आज मांजरवाडी बसली, उद्या खोडत बसलं, उद्या हिवरे बसलं, गुंजाळवाडी बसेल, नारायणगावातली काही बसू शकणार नाहीत जी इलेक्शनमध्ये कार्यरत नसतील. निश्चितप्रमाणे त्यांना आपण आव्हान करू की बाबा तुम्ही इथं येऊन बसा. आणि आव्हान केल्याशिवाय आपण एकवटणार नाही. कारण ज्याला त्याला त्याचा काम धंदा आहे, शेवटी काम केलं तर पोट भरणार आहे, ही भूमिका प्रत्येकाच्या मनामध्ये. आणि जे थोडे सक्षम आहेत ती लोक निश्चितप्रमाणे यांच्यासारखी आपल्या मुलाबाळांना शेताला लावून, महिलेला शेताला लावून येऊन बसलेले आहेत. मी परत एकदा सगळ्या उपस्थितांना विनंती करतो की हे जे उपोषणाला बसले त्यांच्यासाठी टाळ्या तुम्ही सगळ्यांनी वाजवाव्यात. कारण हे ते स्वतःच्या घरच्यासाठी नाही तर आपल्या समाजातल्या सगळ्या लोकांसाठी इथे येऊन बसलेले आहेत. मी पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो आणि तुमच्या पाठीशी खंबीरपणे आपण सगळी मराठा समाजाची, सर्व जातीची, सगळ्या पक्षाची, सगळ्या धर्माची लोक आहोत. एवढंच बोलतो, थांबतो. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.